नमस्कार मंडळी. आज कधी नव्हे तो सकाळी सकाळीच वासुदेवाचं दर्शन झालं. दररोज झकपक कपडे घालून घाईघाईत फिरणारी माणसं, डोक्यावर हेल्मेट घालून, टाईट जीन घालून, आपल्याच टू व्हीलरच्या नादात गाडीत जोरात रेस करत भरकन जाणारी तरुणाई, किंवा मग हातगाडीवाला, भाजीवाला किंवा मंदिरासमोर असणारी गर्दी, हे बघून अगदी हळुवारपणे चालवणारे म्हणजे फोर व्हीलर चालवणारे आजोबा, आणि मग कधीतरी मग ह्या सकाळच्या गडबडीत असलेल्या झपझप चालणाऱ्या कामवाल्या मावश्या, आणि या लगबगीमध्ये शांतपणे देवाचं गाणं म्हणत उभा असलेला वासुदेवाचं दर्शन झालं मला. डोक्यावरतीच शंकूसारखी मोरपिसं लावलेली टोपी, थोडीशी चमकणारी, पांढरा शुभ्र म्हणता येणार नाही पण थोडासा मळकट झब्बा, बंडी, हातात झांज, कमरेला घंटा. मला आठवलं कधी कधी तो चिपळ्या घेऊन सुद्धा फिरतो आणि गातो, हा वासुदेव. हल्ली आपल्याला उठवायला म्हणजे सकाळी धडधड आवाज करत येणारी, पेपरची भेंडोळी फेकणारी पोरं, किंवा आपल्याच सोसायटीतला कचरा साफ करणारे, घंटा वाजवणारे, हाऊसकीपिंग करणारे मंडळी, किंवा अगदी दूध म्हणून ओरडून जाग आणणारे, एवढेच आपल्याला झोपेतून जाग करतात किंवा जाग करताना दिसतात. आणि एक विसरलोच की हे यांच्याबरोबर घरामध्ये एक आवाज येत असतो, अहो उठताय ना. मला हसू आलं. वासुदेव वासुदेव आला असं म्हणत प्रत्येक दरवाजापाशी जाऊन सकाळीच नारायणाचं नाममुखी घेत भक्तिगीत, एखादा अभंग अगदी मोठ्या स्वरात गात सारा आसमंत सूर्याच्या साक्षीने पवित्र करत असलेला वासुदेव. ही वासुदेव मंडळी कधीकधी कुडमुड्या ज्योतिषीची सुद्धा कामं करत असत. समोरून येणाऱ्याला त्याच्याकडे बघत, त्याचा चेहरा वाचत, त्याच्या घरचं, त्याच्या दारचं, त्याच्या मनात असलेलं किंवा त्याच्या हातात असलेल्या पोराचं सुद्धा पटकन काहीतरी भविष्य सांगत असत. खूप आनंद होतो तेव्हा, जेव्हा अचानक एखादा आपल्याला न जाणणारा माणूस आपलं भवितव्य किंवा भविष्य किंवा भूत हे सांगत असतो तेव्हा. पण भगवंतांनी या लोकांना ते वरदान दिलेलं आहे. पण आता मात्र आपण आपल्याच मोबाईलमध्ये ॲस्ट्रोटॉक पाहतो आणि त्याचे पैसे भरतो. पण या वासुदेवाच्या हातावर पैसे देत असताना थोडीशी काचकूच करतो. खरंच भारतीय परंपरा ही तळागाळातल्या लोकांनी जोपासलेली आहे. गाणं गाता गाता आध्यात्मिकता किंवा नैतिकता, सामाजिक संदेश, उठा जागे व्हा, हे आपल्याला भगवंतांनी नेमलेलं काम करायचं आहे, तेव्हा त्याची जाणीव देणारी ही फिरस्ती जमात आणि गाण्यावर हाका मारणाऱ्या ही सगळी मंडळी, खरं तर त्यांचा हा उदरनिर्वाह आहे. मागे मी म्हटलं होतं की 12 बलुतेदार असलेली ही आपली महाराष्ट्रातली परंपरा लोक सुखाने जगत होते. संस्कार, श्रद्धा, चैतन्याचं दान सकाळीच देऊन त्याच्या झोळीत आपल्यासारखी सगळी मंडळी तांदूळ, गहू, कधी पैसे देत त्याला जगण्यासाठी मदत करत जातात. कारण याच्यामुळेच तर समाज एकमेकाशी बांधला जात होता, एकमेकाला सावरण्यासाठी उभा राहत होता. आता मात्र हे वासुदेव, गोंधळी, नट, भाट अशी जमात किंवा परंपरा जपणारी दिसत नाही. काळाच्या ओघात हा सलोखा, माणुसकी जपणारी नाती म्हणजे असं, अरे मी तुझ्या बापासून येतोय रे, दे काहीतरी दान, त्याचे खूप आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी, अशी वडीलकी जपणारी ही साधी माणसं आता दुरापास्त झालेली आहेत. मला त्यांच्याकडे बघून धनगर, फिरस्ते आणि अशा सगळ्याच विविध करामाती, जादू किंवा काय म्हणतात वेषांतर करणाऱ्या लोकांची आठवण आली. त्यांच्या जगण्याची पद्धत मनाला एक वेगळा विचार देऊन गेली. आता आपण गरजेपेक्षा जास्त जमवतो, गरजेपेक्षा जास्त कमावतो आणि गरजेपेक्षा जास्त अपेक्षाही करतो आणि गरजेपेक्षा फार कमी फिरतो. आणि त्यामुळेच तर आपलं संपूर्ण देह हा थोडासा कमकुवत, आरोग्यहीन म्हणायला हरकत नाही असा झालेला आहे. हे निसर्गात रमणारे कलंदर यांना ऊन, वारा, पाऊस याच्याने काहीच होत नाही.
आपण थोडा एसीचा वारा जरी जास्त घेतला तरी आपला चेहरा सुजून येतो. सांगायचं तात्पर्य काय, आपणच आपल्या मंडळींना किंवा मुलांना बाहेर जाऊ नका, हे खाऊ नका, ते खाऊ नका, पाय जमिनीवर ठेवू नका. आणि त्यामुळे काय झालंय, या जमिनीशी असलेलं नातं, जमिनीबरोबर जपलेलं नातं आपण विसरत चाललेलो आहोत. आता आपण अनवाणी चालतच नाही. स्पोर्ट शूज, जाड सोल असलेले बूट, भारी भारी चपला, परत वर मोजे, हात मोजे. मग आपण रस्त्यावरूनही असं चालतो आणि गाडीत बसतो तेव्हा सुद्धा तसंच आपल्या पायावर ठेवतो. म्हणजे आपणच आपल्या जमिनीशी नातं संपूर्णपणे तोडून टाकतो. हाच दुरावा आहे हो त्या भूमीशी केलेला आपण. म्हणून जेव्हा मी बनगरवाडी पुस्तक माडगुळकरांचं वाचलं, त्या जीवनात रममाण झालेल्या शिक्षकाची गोष्ट वाचली आणि असं वाटलं मलाच, चला आपण सुद्धा गोनी दांडेकरांसारखं भ्रमंती करत आपलं आयुष्य घालवावं. सहजपणे मनसोक्त या निसर्गाच्या सानिध्यात फिरावं, माणसातल्या माणसांना ओळखावं. केवळ शब्दांनी माणुसकी शब्द लिहिण्यापेक्षा वास्तवात ही खेडोपाडी कशी जिवंत आहे त्याचा साक्षात अनुभव घ्यावा. कारण शहरी जीवनामध्ये माणुसकी फार तुरळक आढळते. कोणी जरी असा अनोळखी फिरस्ता कोणी जर दिसला तर त्याच्याशी आपण फार जपून वागतो. त्याला घराच्या दारापाशी सुद्धा येण्यासाठी सिक्युरिटीवाले अटकाव करतात. आजच मला एका माझ्या मित्रांनी पाठवलं, तो सायकलवरून अक्कलकोटला निघालेला आहे. टेम्परेचर 44 डिग्री आहे. तरीसुद्धा सोलापूरच्या जवळ कुंभारी गावातून जात असताना त्याचं स्वागत त्या कुंभारी गावातल्या लहान बाळगोपाळांनी केलं. त्याच्या सायकल स्वारचा त्याचा तो अवतार, त्याची ती टोपी हे बघून त्याला थांबवलं, त्याच्याशी गप्पा मारल्या. हाताला ओढून एका बाळाने त्याच्या घरी नेलं आणि मी गरमागरम भाकरी खाऊ घातली, पिठलं खाऊ घातलं. आपण नर्मदे परिक्रमेत आलेले असेच अनुभव वाचतो आणि आपल्याला आश्चर्य वाटतं. पण ही नर्मदेच्या तीरावर राहणाऱ्या, आजूबाजूच्या खेड्यात राहणाऱ्या माणसांसारखीच माणसं माझ्या महाराष्ट्रभर पसरलीत हो. मग ती कधी कधी वासुदेव वासुदेव म्हणतात किंवा मग स्वामींच्या नावाचा उद्घोष करून आलेल्या अनोळखी माणसावरही प्रेम करतात. कधीतरी आपण सुद्धा असं वागण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला सांगू का, म्हणूनच दत्त महाराज हे नेहमी भर दुपारी 12 वाजता भिक्षा मागायला येतात. तेव्हा त्याला साधा माणूस न समजता, त्याच्या वेशभूषेवर न जाता, आपली श्रद्धा, आपली भावना, आपली माणुसकी जागी ठेवून आपण त्याला कधीतरी जवळ करायला हरकत नाही, त्याला दान द्यायला हरकत नाही. एखाद्या जीवाला दिलेलं समाधान हे सर्वात पुण्याचं काम असतं. कारण त्याच्याशिवाय त्याच्यात लपलेला पांडुरंग आपल्याला कधी भेटणारच नाही. आणि जर भेटला तर तो सुखाचा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. कारण तो गाणं गाईल तुमच्यासाठी, वासुदेव वासुदेव पंढरीनाथ वासुदेव, हरिमुकुंद गारे गारे नाम वासुदेव. सकाळी सकाळी आलो शुभ आशीर्वाद देतो, दारोदारी फिरतो पांडुरंग नाम घेतो. तर अशा या वासुदेवाला स्मरण करून, आपल्या वासुदेवाला स्मरण करून गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ म्हणत, श्रीराम जय राम जय जय राम म्हणत मी त्या वासुदेवाला नमस्कार केला, त्याला दान दिलं आणि मार्गस्थ झालो. जय श्रीराम.